आपण शाळेचे नियम या गीतातून शिकणार आहोत. आपल्याला काही नियम आहेत है ना, जसं आपण वर्ग नियम आपल्या वर्गात लावलेले आहेत तसं शाळेचे पण काही नियम आहेत आणि ते नियम आपल्याला पाळायचे आहेत. त्यासाठी आपल्याला सर्वांना एक गीत म्हणायचं आहे. माझ्या मागे तुम्ही म्हणणार आहात. तयार आहेत सर्वजण? हो. कृष्णा लक्ष दे. चला आता माझ्या मागे तुम्हाला गाणं म्हणायचं आहे. संस्काराकडे आपण वळू, संस्काराकडे आपण वळू, संस्काराकडे आपण वळू, संस्काराकडे आपण वळू, शाळेचे नियम पाळू, शाळेचे नियम पाळू, संस्काराकडे आपण वळू, संस्काराकडे आपण वळू, शाळेचे नियम पाळू, शाळेचे नियम पाळू, रोज येऊ वेळेवर शाळेत, रोज येऊ वेळेवर शाळेत, रोज येऊ वेळेवर शाळेत, रोज येऊ वेळेवर शाळेत, उभे राहू शिस्तीत रांगेत, उभे राहू शिस्तीत रांगेत, उभे राहू शिस्तीत रांगेत, उभे राहू शिस्तीत रांगेत, अभिमानाने राष्ट्रगीत म्हणू, अभिमानाने राष्ट्रगीत म्हणू, अभिमानाने राष्ट्रगीत म्हणू, अभिमानाने राष्ट्रगीत म्हणू, शाळेचे नियम पाळू, शाळेचे नियम पाळू, संस्काराकडे आपण वळू, संस्काराकडे आपण वळू, शाळेचे नियम पाळू, शाळेचे नियम पाळू, स्वच्छ ठेवू सारा परिसर, स्वच्छ ठेवू सारा परिसर, आदिती लक्ष दे. स्वच्छ ठेवू सारा परिसर, स्वच्छ ठेवू सारा परिसर, शाळा दिसेल आपली सुंदर, शाळा दिसेल आपली सुंदर, शाळा दिसेल आपली सुंदर, शाळा दिसेल आपली सुंदर, दंगा मस्ती बडबड टाळू, दंगा मस्ती बडबड टाळू, दंगा मस्ती बडबड टाळू, दंगा मस्ती बडबड टाळू, शाळेचे नियम पाळू, शाळेचे नियम पाळू, संस्काराकडे आपण वळू, संस्काराकडे आपण वळू, शाळेचे नियम पाळू, शाळेचे नियम पाळू, शाळेची आपल्या वाढू शान, शाळेची आपल्या वाढू शान, लहान मोठ्यांचा राखू मान, लहान मोठ्यांचा राखू मान, लहान मोठ्यांचा राखू मान, लहान मोठ्यांचा राखू मान, ज्ञान ज्योती मनी उजळू, ज्ञान ज्योती मनी उजळू, शाळेचे नियम पाळू, शाळेचे नियम पाळू, संस्काराकडे आपण वळू, संस्काराकडे आपण वळू, शाळेचे नियम पाळू, शाळेचे नियम पाळू, शाळेचे नियम पाळू, शाळेचे नियम पाळू. ओके, थँक्यू. लक्ष द्या इकडे. काय काय नियम पाळायचे आपल्याला सांगा बरं. हो, पण कोणते नियम पाळायचे आहे? कोणते नियम? थांब, एक एक जण सांग. आपली शाळा स्वच्छ ठेवू, हा पहिला नियम, शाळेचा नियम. हा दुसरा, त्या गाण्यामध्ये ऐकलो आपण, रांगेत थांबायचं, राष्ट्रगीत कशाला म्हणायचं? राष्ट्रगीत कसं म्हणायचं? अभिमानाने म्हणायचं, रांगेत थांबायचं. अगदी बरोबर. शंतनूने सांगितलं लहान मोठ्यांचा मान राखू, बरोबर आहे. आणखी दंगा मस्ती टाळूया, बडबड करणं टाळूया. शाळेत आल्यानंतर दंगा मस्ती टाळायचं, बडबड करणं टाळायचं, एकमेकांसोबत बोलायचं असं जास्ती नाही, विनाकारण नाही. अभ्यासाची चर्चा असेल तर तुम्ही बोलू शकता. शाळेची आपल्या शान वाढू. काय वाढवू? कसं वाढेल शाळेची शान? शाळेची शान आपल्या कशी वाढेल? स्वच्छ रोज जर तुम्ही चांगला अभ्यास केला आणि चांगल्या गुणांनी चांगल्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवले, जर तुम्ही चांगला अभ्यास केला, तुमचा नंबर नवोदयला लागला, तुम्ही चांगला अभ्यास केला, तुमचा नंबर स्कॉलरशिप मध्ये सिलेक्ट झाला, तुम्ही मंथन मध्ये जिल्ह्यामध्ये आले, तुम्ही स्पेल बी कॉम्पिटिशन मध्ये जिल्ह्यात आले, तुम्ही निबंध स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्याच्यात नंबर मिळवला, सरळ बस. पहिला नियम आहे सरळ बसणे, लक्ष देणे, शिक्षक काय बोलतात त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणे. बंद कर कृष्णा. आणि सगळ्या स्पर्धेमध्ये सहभागी होणे,
त्याच्यात तुमचा नंबर तालुकास्तरीय, केंद्रस्तरीय, जिल्हास्तरीय असे नंबर जर काढले तर आपल्या शाळेचं नाव मोठं होणार आहे. कोणत्या शाळेचा विद्यार्थी? जांभरूण नवजीच्या शाळेचा. अरे वा वा वा. मग त्याच्यासाठी जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल, नवोदय, मंथन, स्कॉलरशिप, वेगवेगळ्या स्पर्धा आहेत, ह्या स्पर्धेमध्ये उतरायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि थोडा नाही खूप सारा अभ्यास करावा लागेल. तेव्हा आपल्या शाळेची शान वाढणार आहे. साखरा शाळेची तुम्हाला सांगितलं मागे एवढे विद्यार्थी स्कॉलरशिप मध्ये सिलेक्ट झाले. 36. आणखी एक पुण्यातली कोणती तरी शाळा आहे, तिथले 35च्या 35 विद्यार्थी सैनिकी शाळेत लागले. म्हणजे सैनिकी शाळेची परीक्षा दिली होती त्यांनी. महाराष्ट्र राज्य शासनाची जी सैनिकी शाळा आहे साताऱ्याची, तिथली परीक्षा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे ती परीक्षा दिली होती आणि त्या परीक्षेमध्ये सगळे विद्यार्थी लागले. बघा म्हणजे किती छान अभ्यास केला त्यांनी, खूप अभ्यास केला आणि मग त्या शाळेचं नाव झाले की नाही? मग त्या शाळेचं नाव झालं म्हणजे तुमच्या शाळेची शान वाढली. त्यानंतर लहान मोठ्याचा मान राखायचा आहे आणि ज्ञानज्योत आपल्या मनामध्ये पेटवायचे. आणि हे सगळे संस्काराचे नियम आपल्याला पाळायचे आहे. समजलं कोणकोणते नियम पाळे? ओके. मला आता हे ऐकलेले नियम तुम्ही वहीवर लिहून दाखवायचे आहेत. ओके, थँक्यू.